गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्रोफेसर नितीन बालेराव, एसएम ऑफिसर डिफेन्स अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, आजचा जो व्हिडिओ आहे तो एक खास विषयावरती आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आनंदाची बातमी देणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि सगळ्यात अगोदर ही आनंदाची जी बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो, ती पोलीस भरतीचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, मुलांसाठी आणि मुलींसाठी. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो एक खास विषयावरती आहे. त्याच्यानंतर आपण सखोल माहिती या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीशी रिलेटेड बघणार आहोत. तर चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करणार आहोत. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे, लाईक्स करायचं आहे, जेणेकरून पोलीस भरतीबद्दल नवीन नवीन अपडेट्स जे आहेत ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बघा, पोलीस भरतीची आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती एक नवीन सिरीज चालू करणार आहे. भरती स्टार्ट झाल्यापासून तर भरती शेवटी संपेपर्यंत, म्हणजे तुम्ही जॉईनिंग होईपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, आम्ही एसएम ऑफिसर डिफेन्स अकॅडमी संभाजीनगर हे तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक खास आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने जो त्यांचा निर्णय आहे, शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचा तो आहे, तो जाहीर झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि पोलीस भरती 2025 साठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हिरवा कंदील शासनाने दिलेला आहे. म्हणजे तुमचा भरतीचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जी पोलीस भरती होणारी आहे विद्यार्थी मित्रांनो, तो याच्यामध्ये एकूण पदे किती आहेत, किती % या ठिकाणी तुमच्या जागा भरल्या जाणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये प्रॉपर जे एकूण पदे आहेत तर ते 15,631 पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत. किती पदे, एकूण टोटल किती पदे आहेत विद्यार्थी मित्रांनो, 15,631 पदांसाठी ही महाराष्ट्र शासनाकडून भरती केली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, आता तुम्हाला जागायचं आहे, उठायचं आहे आणि या पोलीस भरतीचं प्रिपरेशन तुम्हाला आतापासून, आजपासून, या क्षणापासून तयारी करायची आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन आहे की पोलीस भरतीमध्ये कोण कोण फॉर्म भरू शकतं. तर विद्यार्थी मित्रांनो, जेही मुलं यावर्षी किंवा अगोदरच्या भरतीमध्ये ज्यांनी प्रिपरेशन केलेलं आहे परंतु त्यांच्या काही मायनर मिस्टेक झाल्या होत्या, त्याच्यामुळे ते पोलीस भरतीमध्ये ते सिलेक्ट होऊ शकले नाही, ते सुद्धा मुलं यावर्षी परत फॉर्म भरू शकतात. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय काय आपल्याला कुठले डॉक्युमेंट्स लागतात, फॉर्म भरताना कुठले डॉक्युमेंटची आपल्याला गरज आहे, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतर अजून एक दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो की याची जी परीक्षा आहे ती ऑफलाईन होत असते की ऑनलाईन होत असते, याची संपूर्ण माहिती तर तुम्हाला अगोदरपासून आहेच. तरी पण जे नवीन विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी पण मी नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्याच्यानंतर ग्राउंडच्या छोट्या छोट्या टेक्निक्स असतात, ट्रिक्स असतात, तर त्या सुद्धा तुम्हाला आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा, तर आता आपल्याला काय प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला अजून काही पोलीस भरतीबद्दल काही डाऊट्स, काही क्युरीज असतील तर तुम्ही आमच्या स्क्रीनवरती खाली इन्स्टिट्यूटचे नंबर आहेत, त्याच्यावरती तुम्ही आम्हाला कॉल करू शकता की सर आम्हाला पोलीस भरती करायची, परंतु एज क्रायटेरिया किती आहे, त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय काय लागत आहे, त्याच्यानंतर आम्हाला याचं प्रिपरेशन करायचं आहे तर आम्ही कसं याचं प्रिपरेशन करायचं आहे, त्याच्यानंतर सकाळी ग्राउंड कसं करायचं आहे, त्याच्यानंतर रिटर्नची परीक्षा कशी आम्ही पास व्हायचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे पण तुमचे डाऊट्स असतील प्रामाणिकपणे, तुमचं मग गणित वीक असेल, इंग्लिश वीक असेल किंवा अजून काही तुमच्या करंट अफेअर्स बद्दल तुम्हाला नॉलेज नसेल, याच्या संपूर्ण नोट्स सुद्धा आम्ही सर्व तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर परत त्याला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यानंतर नवीन नवीन अपडेट्स जे आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला एवढीच इन्फॉर्मेशन द्यायची होती की तुम्ही गुड न्यूज जी आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. त्याच्यामुळे थँक्यू सो मच. परत भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत